त्या श्रद्धेचं तरी मानसिक किंवा शारीरिक पिळवणूक होते का? स्त्री अनुयायी किंवा भक्त हा. असतात त्यांच्याशी एकांतात बोलण्याची किंवा एकांतात काही विधी करण्याची मागणी करण्याची मुळात त्या स्त्रियांना हे लक्षात आलं पाहिजे की स्त्रियांचं मानसिक आरोग्य आपल्या समाजातला दुर्लक्षित केला जाणारा भाग आहे. श्रद्धा व्यक्तीला विनम्र बनवते. जर याचं उत्तर होय असं दिलं तर मग ह्या गोष्टी पुन्हा कर्मकांडाकडे आणि पुन्हा त्या अंधश्रद्धेकडे वळायला वेळ लागेल. सायकोलॉजी ऑफ क्राऊड मध्ये गर्दीचं मानसशास्त्र आपल्याला हे सांगतं की ज्या वेळेला सारख्याच पद्धतीचे विचार असणाऱ्या एका ठिकाणी जमतो त्यावेळेला व्यक्तीला सुरक्षित आहोत असं वाटतं. भले त्या ठिकाणी काही अनुचित कोणत्याही गोष्टीवर त्या व्यक्तीने श्रद्धा ठेवावी की नाही ठेवावी. देवाला रोज सकाळ संध्याकाळ पूजा अर्चना करायची असं म्हणून आपण शांत बसतो का? आपल्याला अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही, कारण आपल्याला कुणीच मदतीला येणार नाही. आता अलीकडे सगळ्यात मोठं गाजलेलं प्रकरण म्हणजे खरात प्रकरण. मग यातून समाजाने काय धडा घेतला पाहिजे? समाज धडा घ्यायला तयार आहे का हा प्रश्न समाजाने स्वतःला विचारावा. आपल्याकडे मूल्य शिक्षण हे रुजलेलंच नाही. जिथं मूल्य शिक्षणच नाही तिथं समाजामध्ये सजगता जागरूकता हा प्रकार येणार कुठे? वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला पाहिजे. चिकित्सक वृत्तीनं बघण्याची नजर ही मुलांची तयार झाली पाहिजे आणि हे शाळेपासून होणार. शाळांकडे पुन्हा परत वळायला लागतं. जेनझी म्हणतो किंवा मिलेनियल्स असतील, सायंटिफिक दृष्टिकोन त्यांचा आहे असं बोललं जातं. ऍस्ट्रॉलॉजी ऍपचा आपण जर विचार केला ते 14,000 कोटीपर्यंत जाईल असा एक अंदाज आहे. सो कॉल्ड जी सायंटिफिक दृष्टी असलेली पिढी आहे तीही मग याच्या विळख्यामध्ये जाईल का परत?